याच्यानंतर आपल्यासोबत इथं उमेदवार प्रत्यक्ष बसलेले आहेत, ज्यांनी स्वतः ओपन खुला प्रवर्ग असून सुद्धा ज्यांना तिकीट पक्षाकडून न मिळाल्यामुळे ज्यांची जाहीर नाराजी सर्वत्र दिसली आणि ज्याची राज्यभर चर्चा झाली, त्यांच्याविषयी आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. गेली 36 वर्ष मी शिवसेनेमध्ये काम करतोय आणि ज्या प्रभागामध्ये 18 वर्ष काम करतो त्याच्यामध्ये 8 वर्ष मी शाखा प्रमुख आहे. बरेच दिवसांनी आता वॉर्ड ओपन झाला म्हणून मी इच्छुक म्हणून फॉर्म भरला होता. 3 वेळा मला उद्धव साहेबांबरोबर मुलाखत झाली. शेवटची मुलाखत होती आदित्य साहेब आणि उद्धव साहेब यांच्याबरोबर माझी 1 to 1 मुलाखत झाली. शेवटची मुलाखत होती आदित्य साहेब आणि उद्धव साहेब यांच्याबरोबर माझी 1 to 1 मुलाखत झाली. आम्ही तुमचा विचार करतोय. तुमचे पेपर्स वगैरे रेडी आहेत का? तर मी त्यांनी सांगितलं की माझे साहेब पेपर्स वगैरे रेडी आहेत. आणि मी त्यांना एक शब्द दिला त्यावेळेला. साहेब बोललो, तुम्ही मला जर माझा विचार केलात, मला सीट दिली, तर ह्या मुंबईमधून हायेस्ट मताने बोलले मी सीट निवडून आणणार. आणि मी त्यांना हात जोडून विनंती केली, फक्त एक सामान्य सैनिकाला तुम्ही मला संधी द्या. साहेब नेहमी सांगतात की माझे खासदार गेले, आमदार गेले, नगरसेवक गेले, सामान्य शिवसैनिक माझ्याबरोबर आहे. साहेबांना सांगितलं त्या सामान्य शिवसैनिकातलाच मी एक शिवसैनिक आहे, जो 36 वर्ष निष्ठेने तुमच्याबरोबर आहे. त्याला एक संधी द्या, हात जोडून विनंती केली. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. आणि मी बोललो, बाळासाहेबांचा सैनिक आहे, तुमचा पण सैनिक आहे, बाळासाहेबांचा भक्त आहे. मी कुठेही कधी जाणार नाही. तुम्ही माझा अन्याय केला, जरी माझा विचार नाही केला तर मी कुठल्या पक्षात जाणार नाही. म्हणून आज माझ्यावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा मी कुठल्याही पक्षात न जाता मी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलाय आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने घेतलाय. आज माझ्याबरोबर सर्व उपशाखा प्रमुख आहेत, गटप्रमुख आहेत, इमारत प्रमुख आहेत, शिवसैनिक आहेत, माझ्या महिला शाखा संघटक आहेत, माझ्या महिला शाखा समन्वयक आहेत, डीजी समन्वयक आहेत, कार्यालय प्रमुख, सगळ्यांनी जवळजवळ 126 लोकांनी राजीनामे दिलेत. पक्षाच्या विरोधामध्ये राजीनामे दिलेत, नाराजी व्यक्त केलेली आहे. एवढ्या लोक जर माझ्यावर असताना मग आम्ही मागे कसं हटायचं ना? आणि मी कोणत्याही प्रकारचे उमेदवार मागे घेणार नाही. आणि आम्ही सर्वांनी ठरवलं, आम्ही जिंकून आल्यानंतर पुन्हा शिवसेनेमध्ये मातोश्रीवर आम्ही जाणार आणि उद्धव साहेबांना भेटणार.